So guys, you can see here is just Sunil and Dheeraj. So now we are going to and this is Shakuni. कुठं चालला कुठं चहा पिते तो मस्त आता संडासला चालला खाली कसं होतं काल काल माहिती आहे गाईज आम्ही जादू टोण्याच्या गोष्टी केल्या याच्यावर एक बाई जाऊ दे ते पर्सनल आहे म्हणजे बाई इतकं खतरनाक होतं का असं ती इमॅजिन केल्यावर ना अशी फाटून हातात येत होती आणि रात्री यानं ह्या लिटरल त्यानं सांगता सांगता उठला तो आणि बघितलं का खिडकीन दरवाजे चालू आहे का नाही चला बाकी आपण जाता जाता भेटू MP बस स्टँड पोहोचला ठीक आहे आणि बहुत वेळ अजून गाईज हे बघा आमची हॉस्टेलचे हे स्पेशल HID आली आम्ही आली तिकडे वेळ होतो ना आम्ही ह्याच्यासोबत जायचं नाही का गावाकडे गाईज आता आम्ही इकडे गणेश टेकडी आलो आहे MP बस स्टँड गेलो होतो आधी तिथे बसले आणि बसला आणि हांडे थोडी वेळाने येणार आहे म्हणून आम्ही म्हटलं की गणेश टेकडी समोर दिसली साईला म्हणून आम्ही आलो चला आता दर्शन करू आणि मग नंतर भेटू फालतू नाही बे गोठे इकडे ते पाय दिसली नाही दिसत आहे का थांब थांब 1 मिनिट मीच तर नाही आलो बरोबर तर गाईज हे बघा याचं रिसॉर्ट नाही आहे इकडे याचं घर आहे आणि इकडे जे झाडं बिडं आहे तिकडे त्याचं रिसॉर्ट आहे ठीक आहे आता आम्ही इथे पाळण्यावर बसलो ह्या साई इकडे बाय साई इकडे त्याची गाडी बिडी आहे इकडे बुलेट आहे इकडे ट्रॅक्टरची ट्रॉली बिली आहे ठीक आहे आता जस्ट आमचं नाही थांब इथं आता आमचं जस्ट जेवण झालं इकडे जेवण बी बहुत बढिया होतं जेवण झालं ठीक आहे आता आम्ही जाऊ तलाव बिलाव बघू मजा येईन आता साईवर तर एकदम शोभतच नाही बुलेट आणि हा जो येत आहे हा यशचा भाऊ वंश ठीक आहे बाकी साईवर शोभते का तुम्ही सांगा बरं नाही शोभत बाई नाही शोभत बाई जाऊ दे नाही शोभत चालता येते तुले नाही चालतंय चाल ना येऊ थोडंसं चक्कर मारू चाल गाई आता आम्ही बुलेट चालवतो बाकी भेटू आपण तलाव बिलाव घुमतानी ओ भाई माणसाची फाटून आता तिथेच येते अबे 360 डिग्री अँगल वाला राहतो ना बटन पाहिजे होती आम्ही जातो तो मामा वगैरे शेतात रात्रीचे 2-2 वाजता गाईज आता आम्ही जात आहे इकडे रिसॉर्टवर जात आहे बघा इकडे आत्ताच आम्हाला नाही का इथं काय म्हणते रानडुक्कर दिसला ते जो कांतारा पिक्चर कांतारा मूवीमध्ये नाही का तो असा मिशी आहे त्याला इतका बढिया दिसत होता बहुत खतरनाक दिसत आणि इकडे बघा आमची पलटण आणि हा मोबाईल साईचा आहे बहुत बढिया मोबाईल आहे स्टॅबिलिटीचा अरे बापरे झूम काहीतरी म्हणताय साई आपण हे आलतं लाईट हा ब्लॉग पाहत होता तो अच्छा भाऊ कशाले मागचा बे मागच्या कोण घेते आता बैताळा तो मागचा कॅमेरा चालू झाला दादू मागचा कॅमेरा चालू झाला तो
ते सांगितलं ना की आता आम्ही गेलतो ना प्राचीच्या घर पाहिलं एकदम प्राचीच्या घराला चिपकून त्याचं रेस्टॉरंट बनवून राहिलं. आता तुम्ही तो राजा- प्राचीचा भाऊ बी होता तिथं त्याच्या रेस्टॉरंट मध्ये. काय हॅलो मी म्हटलं करायला. नाही बोललाच नाही तो यावर. हा ना बोलला की तो ना बोलला कोणीच नाही बोलला. पहिले 15 मिनिट चाल अंदर नाही एसी लाव. डायरेक्ट तिचा मेसेज आला आणि वाटलं बी मला विचारते याच्या नंतर काल येऊन असतं. चल ना समोरून होय समोरून चल. हो मजा का नाही खेळणं होऊ शकते जर तुम्ही दोघी थांबल्या तर. गाईज आमची अबे सांगून देऊ ना. साई कॅमेरा पकडवे बोलतो पहिले. गाईज झाला काय आहे या दोघींच्या हा ब्लॉग पाहिला की तू एवढा मार खाशील ना घरी आल्यावर इतक्या शिव्या खाशील. क्लिप नाही टाकणार इथे म्यूट टाकून दे. इकडे तिकडे ब्लूटूथ कनेक्ट झालाय. अबे आडवा व्हिडिओ नको करू. असं झालं आणि कॅमेरा पकडताय साई. आज रात्री आम्ही थांबू बहुत मजा करू. तू बोल हातात असणं कमी कर त्याच्यात आवाज पूर्ण त्या हातात नाही असतो. जात नाही ए साई बाईक कुठे गेला मी? ते खरखर आवाज येते. बाकी हे बघा रिसॉर्ट. मला वाटते गाईज मला वाटतं या व्हिडिओ मध्ये अॅनिमेशन टाकायची काही गरज नाही. जर साईने प्रत्येक व्हिडिओ हे केला ना बनवला मजा येऊन जाईल. म्हणजे ते फेम तर असं भेटून जाईल कुठे. तिचं माहिती आहे लग्न पण झालंय म्हणते. और गाईज आम्ही पोचलाय बघा त्याचं रिसॉर्ट. बाजीराव रिसॉर्ट आहे आणि मेन म्हणजे एक स्विमिंग पूल दाखवतो. अबे थांब गाईज आता काय झालं ना. तर हा बघा स्विमिंग पूल बहुत बढिया आहे आणि स्पेशली अबे डबल बनवला का बे काहीतरी झालाय आज यायला भरला वाटते. कारण की काल मी यशला म्हटलं होतं आणि म्हटलं कपडे बिपडे घेऊन येईन तू स्विमिंग पूल भरजो बढिया आणि स्विमिंग करीन. हे यावेळी नवीन लावलाय. बाकी आणखी चांगला इकडे रूम बी बहुत मोठा रूम आहे. इकडे बाजीराव रिसॉर्ट म्हणून लिहिलाय. सही आहे भाई. मी तर म्हणतो सगळ्यांनी आलं पाहिजे इथं. आणि इकडे सगळ्या रूम आहे. झाड आहे निलगिरीची झाड आहे. त्यांनी तिकडे बगीचा बी लावला आहे. त्या बगीच्यात आत्ताच सांगितलं तुम्हाला रानडुक्कर होता. सही आहे. आता बसू आपण. इकडे स्टाफ वगैरे आहे. गाईच ए बाय आला जेवण केलं आणि दिलं तोडून. जेवण जास्त झालं ना मग वजन भी जास्त झालं. वा आणि इकडे आम्ही बसलो. गाइस यहाँ पे बंडी और यहाँ गाइन बंडीच्या वर कोण आहे बे. बाकी इकडे आता मेन हॉल. सही आहे. आवाज भी एकदम गुंजते. लाईट कुठे आहे बे लाईट बे लाईटची गरज नाही नाईट मोड आहे. बहुत सही आहे बे. आपण हे चालू करून घेऊ. लाईट पंखे फॅन स्विच ऑन. दुसरं चाललं आपली लाईटचं काही दिसत नाही आहे. बहुत मोठा आहे. तिकडे कूलर वगैरे लागले आहे. या साईड बी सही आहे. इकडे मागे टीव्ही होती ना इथं. स्टाफ किचन वर हे कर. आता खाली गाईज हे किचन. इथं त्याचे बाबा वगैरे बसते. इथं काहीतरी हा इकडे प्लेट बघा बाई काय हायजीन मेंटेन करते. सही आहे सही. बाकी इकडे आणखी एक रूम आहे. इथं सगळं बनवतं. तरी काही प्रॉब्लेम तर नाही आला व्हिडिओ म्हणून. इकडे सगळं माल होतं. हा प्रमोशन करून सही आहे. इकडे फ्रीज आहे छोटी मोठी. आणि हा इकडे त्याचा ब्लूटूथ कनेक्ट आहे. अर्धा मला काय हा. आणि इकडे हा वॉशिंग एरिया. तिकडे जे असते ते असते. इकडे बाकी हे आहे. जाऊ दे चल. और गाईज आता आम्ही चाललो आहे डॅम पाहू. चला आता मला मागं बसा. गाईज काय वाटते तिथे खामोशी काऊन आहे. म्हणजे सायलेंट वाला माहोल काऊन आहे.
इतकं बढिया जागा आहे, इतकी खूप मस्त सुंदर सुशील सवरून जे बी येणारं सगळं ते आहे, ती जागा आहे सगळं. भाई इतकी खतरनाक होती का भाई. मी फोटो नाही काढल्या पण खूप वेळ असं बसून राहिलो. बहुत चांगलं वाटत होतं तिथे. लाटा नाही म्हणत तर थोडी जे वेव असते ना पाण्याचे, जे आज आम्हाला पावडे सरांनी शिकवलं ते वाले वेव होते तिथं रिअलमध्ये. आणि तिकडे साईडने 10-12 गेटवाला पण होतं, 10-12 गेट होतं त्या डॅमला. आणि भाई तुम्ही बघा, मी एक क्लिपच दाखवतो तुम्हाला. किती सुंदर जागा आहे. गाईज हे बघा, अबे हांडे अशी देखो ना guys, देखो ना. ओय, अशी मला गावात राहायला यायचं, तुझ्या घराजवळ जागा भेटते का कुठे सांग. भाई खतरनाक. आम्ही विकत घेतो जागा. थांब